कुंभ राशीच्या मंडळींनो, गेल्या काही वर्षात तुम्ही जितकी मेहनत केली तितकं तुम्हाला परत मिळालं का? कदाचित नाही. कारण शनी तुमची परीक्षा घेतोय. 7.5चा तिसरा टप्पा सुरू आहे. मेहनत आधी आणि परिणाम नंतर अशी भावना अनेक वेळा आली असेल. पण सप्टेंबर 2026 मध्ये परिस्थिती बदलण्याचे संकेत आहेत. 3 सप्टेंबर नंतर भाग्याचा दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. पण एक इशारा देखील आहे. 19 सप्टेंबर नंतर रागाच्या भरात बोललेला एक शब्द तुमच्यासाठी अडथळा ठरू शकतो. म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण या महिन्यात संधी कुठे आहे आणि सावधगिरी कुठे आहे हे दोन्ही समजून घेणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. आज आपण पाहणार आहोत कुंभ राशी सप्टेंबर 2026चे राशी भविष्य. आरोग्य, शिक्षण, प्रेमजीवन, मॅरेज जीवन, भाग्य, करिअर आणि बिझनेस सगळं ग्रहस्थितीच्या आधारावर समजून घेऊया. ग्रहस्थिती: कुंभ राशीचा स्वामी शनी दुसऱ्या भावात वक्री आहे. 7.5चा तिसरा टप्पा सुरू आहे. राहू प्रथम भागात, मंगळ पंचम भावात, गुरु षष्ठ भावात, सूर्य, केतू आणि बुध सप्तम भावाशी संबंधित आणि शुक्र अष्टम भावात आहे. पण या महिन्यात सर्वात महत्त्वाचा संकेत आहे 3 सप्टेंबरचा शुक्राचा नवम भावात प्रवेश, म्हणजे भाग्याचा स्वामी भाग्यस्थानात, आणि इथूनच सप्टेंबरची खरी कथा सुरू होते. कुंभ राशीच्या मंडळींनो, नवम भाव म्हणजे भाग्यस्थान आणि नवम भावाचा स्वामी आहे शुक्र. 3 सप्टेंबरला शुक्र नवम भावात प्रवेश करणार आहे, म्हणजेच भाग्याचा स्वामी भाग्यस्थानात. हा संकेत तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 3 सप्टेंबर नंतर इन्व्हेस्टमेंट, मोठी खरेदी, गाडी घेण्याचा विचार, नवीन संधी, लक्झरी आणि कम्फर्टशी संबंधित गोष्टी या सगळ्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. पण फक्त नशीब अनुकूल असणं पुरेसं नसतं. कारण भाग्य दार उघडतं, पण त्या दारातून आत तुम्हालाच जायचं असतं. गेल्या काही काळात तुम्ही एखाद्या संधीची वाट पाहत असाल. काहीतरी सुरू करायचं होतं, पण मनात प्रश्न होता, माझ्यामुळे खरंच हे होईल का? तर सप्टेंबर तुम्हाला त्या शंकेतून बाहेर येण्याचा संकेत देत आहे. तयारी असेल तर पुढे जा, कारण भाग्याची साथ तेव्हाच परिणाम देते जेव्हा तुमची मेहनत त्या संधीला मिळते. म्हणूनच 3 सप्टेंबर नंतर आलेली संधी फक्त पाहत बसू नका, तिच्यावर काम करा. आता येऊया करिअरकडे. दशम भावाचा स्वामी मंगळ पंचम भावात आहे, त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीला एनर्जी आणि ड्राईव्ह चांगली राहू शकते. तुमच्यामध्ये काहीतरी मोठे करण्याची इच्छा राहील. पण 19 सप्टेंबर ही तारीख विशेष लक्षात ठेवा. 19 सप्टेंबर नंतर मंगळ षष्ठ भावात जाणार आहे आणि त्याची स्थिती कमकुवत होणार आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी प्रेशर वाढू शकते, टार्गेट वाढू शकते, कामात अडथळे येऊ शकतात, सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात, बॉस किंवा सिनियर सोबत आर्ग्युमेंट होऊ शकते. आणि इथेच तुमची खरी परीक्षा आहे. कारण भाग्य तुमच्या बाजूने असताना फक्त बाहेरचे लोकच अडथळा नसतात. कधीकधी आपला स्वतःचा राग आणि आपली वाणीच आपला सर्वात मोठा अडथळा बनते. म्हणून 19 सप्टेंबर नंतर कोणी पॉलिटिक्स करत असेल, ब्लॅक मीटिंग करत असेल, तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असेल, तर भावनेतून प्रतिक्रिया देऊ नका. तुमचं काम तुमच्या वतीनं बोलू द्या. टार्गेटवर फोकस ठेवा, डिसिप्लिन ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. नोकरीच्या शोधात असेल तर प्रयत्न वाढवा. प्रमोशनची अपेक्षा असेल तर तुमचं काम दाखवा. जॉब चेंज किंवा ट्रान्सफरचा विचार असेल तर परिस्थितीचा नीट विचार करा. कारण शनी एक गोष्ट शिकवतो, आजची मेहनत उद्याचा परिणाम बनते. कदाचित लगेच नाही, पण परिणाम मिळतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी सप्टेंबरचा काळ आशादायक आहे. विशेषतः 3 सप्टेंबर नंतर अडकलेली कामं पुन्हा सुरू होऊ शकतात. जुना क्लायंट पुन्हा संपर्क करू शकतो. नवीन क्लायंट मिळू शकतो. बिझनेसमध्ये नवीन काही ॲड करण्याचा विचार पुढे नेता येऊ शकतो. तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढू शकतो. पब्लिक डीलिंग, क्लायंट मीटिंग्स, निगोसिएशन्स, कन्सल्टिंग,
कम्युनिकेशन बेस्ड बिझनेस या क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष फायदा मिळू शकतो. म्हणून 3 सप्टेंबर नंतर बिझनेस ग्रोथसाठी प्रयत्न वाढवा. फक्त 19 सप्टेंबर नंतर राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. प्रेमजीवन. आता येऊया प्रेमजीवनाकडे. पंचम भावात मंगळ असल्यामुळे प्रेमात राग आणि अहंकार डोकं वर काढू शकतो. मीच बरोबर आहे ही भावना नात्याला तडा देऊ शकते. समोरची व्यक्तीही तितकीच ठाम राहू शकते आणि मग छोटा विषय मोठ्या वादात बदलू शकतो. दुसऱ्या भावातील शनी वाणीवर परिणाम पण करू शकतो. म्हणून रागाच्या भरात असे शब्द बोलू नका ज्याचा नंतर पश्चाताप होईल. पण इथे एक आशादायक संकेत आहे. जर संबंध तुटले असतील, बोलणे बंद असेल किंवा संवाद पूर्णपणे थांबला असेल, संवाद सुरू होण्याची शक्यता दिसते. कारण कधीकधी समस्या प्रेमाची नसते, समस्या असते अहंकाराची. म्हणून प्रेमात जिंकण्यापेक्षा नातं जपण्याचा प्रयत्न करा. मॅरेज जीवनाच्या बाबतीत महिन्याची सुरुवात चांगली आहे. तुम्ही आणि तुमचा जोडीदार ट्रॅव्हल प्लॅन करत असाल, कुटुंबीय संदर्भात निर्णय घेत असाल किंवा एखादा मोठा प्लॅन करत असाल तर 17 सप्टेंबर पूर्वीचा काळ तुलनेनं अनुकूल आहे. पण 17 सप्टेंबर नंतर सूर्य अष्टम भावात जातो. त्यामुळे छोट्या गोष्टींना मोठं रूप देऊ नका. वैचारिक मतभेद वाढू नयेत याची काळजी घ्या. जोडीदाराच्या आरोग्याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. म्हणून 17 सप्टेंबर पूर्वी महत्त्वाच्या कौटुंबिक गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता आरोग्य. कुंभ राशीसाठी सप्टेंबर एकंदरीत रिकव्हरीकडे जाणारा दिसतोय. पण सुरुवातीचे 4-5 दिवस थोडे जपून गोड पदार्थ किंवा अतिरिक्त साखर कमी ठेवा. पोटाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतात. पण अँकल, जॉईंट्स किंवा मसल्समध्ये किरकोळ वेदना किंवा क्रॅम्प्स जाणवू शकतात. जिम किंवा वर्कआउट करत असाल तर सुरुवातीला थोडं जपून. पण 7 सप्टेंबर नंतर आधीपासून असलेले थ्रोट, स्किन किंवा डेंटल प्रॉब्लेम सुधारण्याचे संकेत आहे. म्हणजे सुरुवातीला थोडी काळजी आणि त्यानंतर रिकव्हरी. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी पंचम भावातील मंगळ नवीन ऊर्जा देऊ शकतो. नवीन कोचिंग, नवीन काही शिकण्याची इच्छा किंवा अभ्यासाची दिशा बदलण्याचा विचार निर्माण होऊ शकतो. स्वतःला सिद्ध करण्याची आतून प्रेरणा वाढेल. ॲडमिशन किंवा कोचिंग अडकलेली असेल तर परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. पण प्रयत्न थांबवू नका. कारण ग्रह संधी दाखवतात, पण त्या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी पाऊल तुम्हालाच टाकावं लागतं. सप्टेंबरची फायनल टाईमलाईन. चला आता संपूर्ण महिना काही तारखांमध्ये लक्षात ठेवूया. सुरुवातीचे 4-5 दिवस आरोग्याची थोडी काळजी. 3 सप्टेंबर शुक्र भाग्यस्थानात, भाग्याला चालना. 7 सप्टेंबर आरोग्यामध्ये सुधारणा आणि संधींना गती. 17 सप्टेंबरपर्यंत महत्त्वाच्या कौटुंबिक आणि मॅरेज प्लॅनसाठी अनुकूल काळ. 17 सप्टेंबर नंतर नात्यांमध्ये संयम. 19 सप्टेंबर नंतर करिअरमध्ये प्रेशर, राग आणि वाणीवर नियंत्रण आणि आरोग्याबाबत सावधगिरी. म्हणजे सप्टेंबर महिना वाईट नाही, हा महिना आहे योग्य वेळ ओळखून योग्य कृती करायचं. तर कुंभराशीच्या मंडळींनो, सप्टेंबर 2026 तुम्हाला एक स्पष्ट संदेश देत आहे. नशीब तुमच्या बाजूने येऊ शकतं, पण नशीब आलं म्हणून सगळं आपोआप होत नाही. तुम्हाला काम करावं लागतं, डिसिप्लिन ठेवावं लागेल, स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागेल. 3 सप्टेंबर नंतर संधी ओळखा. 17 सप्टेंबर पूर्वी महत्त्वाच्या गोष्टी पूर्ण करा आणि 19 सप्टेंबर नंतर रागाला तुमच्यावर राज्य करू देऊ नका. कारण कधीकधी जगातले लोक आपल्याला हरवत नाही, आपण स्वतःच एका चुकीच्या निर्णयामुळे स्वतःलाच हरवतो. म्हणून लक्ष्यावर फोकस ठेवा, कामावर फोकस ठेवा, डिसिप्लिन आणि सातत्य ठेवा. कारण कर्मच तुमची खरी ओळख तयार करते. कुंभराशीच्या मंडळींनो, सप्टेंबरमध्ये तुम्ही कोणते मोठे लक्ष्य पूर्ण करणार आहात कॉमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. ग्रहांचे संकेत, भविष्याचे चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या राशी भविष्यात. धन्यवाद.